आता आम्ही जातोय खाली आणि बाकी मुलं जे आहेत ते खाली पोहोचलेत. आम्ही स्लेट चाललोय. तर आपण मुंबईतली नाही तर कोचीमधली मरीन ड्राईव्ह बघणार आहोत. आणि मुंबईतली ते मरीन ड्राईव्ह आपल्याला माहिती आहे, तर कोचीमधली मरीन ड्राईव्ह कशी आहे ते आपण आज पाहणार आहोत. चला. सो मुलं सगळे रेडी होऊन खाली आले आहेत. आपल्या 2 बसेस आहे. इथे 1 नंबर बस आहे आणि ही आमची जी बस आहे ती 2 नंबर आहे. खूप जास्त जोरात डान्स केल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत मरीन ड्राईव्हला. सो चला आतमध्ये बघूयात कसं आहे. तर हा आहे संपूर्ण मरीन ड्राईव्ह आणि इथे बोटी ज्या आहेत त्यांना लाईटी वगैरे लावल्यात ज्याने की अजून चांगलं दिसतंय ते. आणि हे जे तुम्हाला पाणी दिसतंय हे ॲक्च्युली समुद्र आहे जे की पुढे जाऊन अरबी समुद्राला मिसळतं. एक गार्डन टाईप एरिया इथे बनवला आहे लोकांनी. तर आत्ताच आम्ही फोटोशूट वगैरे आम्ही केला आता शिक्षकांसोबत. आणि आता थोडं इथे खायचं बघतोय. काहीतरी इथे दिसतंय पण बघूया काय मिळतं आपल्यासाठी. तर मरीन ड्राईव्ह जे आहे ते आम्ही पूर्णपणे फिरलो आहे आणि इथे बोटी वगैरे आम्ही बघितल्या. आणि खाण्याच्या गोष्टी ज्या आहे थोडं आम्हाला त्यात युनिकनेस वाटला. एक आवळ्याचं त्यांनी मुरवलेलं होतं हे खूप भारी लागलं. आणि एक पायनॅपल ज्यूस पिला आम्ही ते सुद्धा भारी लागलं. पण मरीन ड्राईव्ह जे आहे ते आपल्या मुंबईच्या मरीन ड्राईव्हपेक्षा थोडंसं मला कमीच वाटलं ते चांगलं. आणि आपली जी मुंबईची मरीन ड्राईव्ह आहे ती तर बेस्टच आहे याच्यापेक्षा मला असं वाटेल. सर येत नाही कुठंच काही खास नव्हतं तेवढं काय. हा इतकं खास नाही वाटलं. म्हणजे जसं वाटलं पाहिजे होतं तसं नाही वाटली मजा. आणि अंधार पण झाला होता म्हणून कदाचित आम्हाला मजा आली नसेल. म्हणजे बोट रायडिंग वगैरे आम्ही त्यामुळेच केली नाही की अंधार आहे म्हणजे काहीच बघू शकत नाही आपण. बट जर दिवसा आलो असतो आम्ही तर कदाचित केली असते आणि ते आवडलं सुद्धा असतं. धार्मिका कसं वाटलं मरीन ड्राईव्ह? होती छान होती. आता काय बोलतो. माझा पवई लेक होता ते म्हणजे आमच्या इथे पवई लेक आहे ना ते सेम असं. तर आम्ही बसलो आहोत बसमध्ये. आता आपण थेट जातोय हॉटेलला. फायनली आपण पोहोचलोय. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर सध्या सकाळचे 8:15 होत आहेत आणि आता आम्ही अंघोळ वगैरे करून रेडी झालोय. खाली नाश्ता करायला जायचंय पण आम्हाला बॅग वगैरे सगळं घेऊन जायचं. चेकआउट करायचं आज. सो आता इथून आम्ही एक प्लेस बघणार आहोत. त्यानंतर आपण मुन्नारसाठी निघणार आहोत. सागर काय बोलशील? मुन्नारला जातोय आपण. तिथं चहाचे मळे येतं. चहा कसा तयार केला जातो ते बघणार आहोत आम्ही. आणि तिथल्या चहाचा पण आस्वाद घेऊ. सॉरी गाईज मी रूम टूर एवढा चांगला तुम्हाला देऊ नाही शकलो कारण की थोडी आमची धावपळ झाली. रात्री आम्ही लेट आलो. त्यानंतर लगेच जेवण वगैरे मग मी थोडं एडिटिंग वगैरे केली. आणि हे पण थकले होते आम्ही. म्हणजे 3-4 थकलो होतो. मग झोपले सगळे रात्री. आणि सकाळी पण थोडं 6-6:30 उठलो आम्ही. तर 6चा टाइम होता आमचा उठायचा. म्हणजे अंघोळ वगैरे करून 7 पर्यंत रेडी व्हायचं. पण आता सध्या 8 वाजले. थोडं आम्ही उशिरा सगळं होत आहे. तो आता बरोबर नाश्ता करूया खाली जाऊन. बॅग वगैरे सोबत नेऊया आणि मग बसमध्ये जाऊन निघूया पुढे. निघूया आपण. चला. आपण पोहोचलो आहोत फिशिंग नेट सेंटरला. तर हे केरळमधलं प्रसिद्ध असं फ्रूट फळ नारळ आहे.
कुछ कहना चाहते हो? फ्रीज मॅग्नेटचा फोटो अपलोड करते विथ डेमो तिथे लावलेला आहे फ्रीजचा दरवाजा डायरेक्ट. सो नेट फिशिंग क्लब जे आहे ते बघून आम्ही इथे शॉपिंग करण्यासाठी आलो. इथे कपडे वगैरे लावलेत शॉपिंग करण्यासाठी. सो मी शर्ट वगैरे एक बघितलं, कुर्ता बघितला. सो एक कुर्ता मला आवडलाय तो आम्ही घेतला सध्या. धार्मिका काय घेतलंस? धार्मिकाने पण केली आहे शॉपिंग. भाई डेंजरवाली गरमी आहे इथे, भरपूर गरम होत आहे, पूर्ण इचिंग होते आता पूर्ण अंगामध्ये. पूर्ण हवा टाईट झाली आहे. पण शॉपिंगचा बूट काय उतरत नाही आमचा. खूप शॉपिंग केली. हे बघा इथे फ्रीजचं लोकांनी असं बनवून ठेवलंय सगळं. तर आता आपण निघालो आहोत मुन्नारला जाण्यासाठी. मुन्नारला जाण्याआधी आपण जेवण करणार आहोत हॉटेलमध्ये जाऊन. त्यानंतर आपण निघणार आहोत. आणि मुन्नार आय थिंक 168 काहीतरी असं किलोमीटर आहे. 4 तास, 4-5 तास जाणार आहेत. गाईस सगळेजण झोपेत आहेत. सम्यक हॅलो, अतिशय भूक लागलेली आहे. डोकं चालणार आहे. कोची नंतर 2 तासाचा प्रवास करून आम्ही सध्या क्ले ओव्हन या हॉटेलमध्ये थांबलो आहोत. आणि इकडची स्पेशालिटी ही आहे की केळीचं जे पान असतं त्याच्यावरती हे जेवण जे आहे ते सर्व करतात. तर बघूया आपण. आज जे दुपारचं जेवण आपण केलं ते पण ऑन रूट असं ते जेवण होतं. मात्र इथलं केरळमधलं प्रसिद्ध आणि इथला जो सर्वात मोठा त्यांचा सण असतो ओणमचा सण, त्या ओणमच्या सणच्या वेळेला ज्या पद्धतीचं जेवण, ज्याला आपण केरळाचं ऑथेंटिक जेवण असं म्हणू शकतो, त्याचं नाव आहे सद्या. केरळ सद्या असं त्याला जे आहे ते म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये 25 ते 30 वेगवेगळे पदार्थ जे आहे ते असतात. ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती असल्याप्रमाणे आपल्या भाषेत सांगायचं झाल्यास सांबर असतो, रस्सम असते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची जे आहे ते लोणची असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतात. यांच्याकडचं जे म्हणजे नारळाचं दूध टाकून जे पदार्थ केले जातात ते पदार्थ असतात. त्याच्यानंतर इथले लोकल याच्यामध्ये जे आहे ते केळी पण खूप लोकप्रिय आहे. तर केळीचे वेफर्स असतात, केळीची भाजी असते किंवा इलायची केळं जेवण झाल्यानंतर जे आहे ते पचण्यासाठी दिलं जातं. आणि त्या सगळ्यांची मांडणी जी आहे ते असं केळीच्या पत्तलमध्ये जे आहे जसं आपण इथे बघतोय तशी जी आहे ते केली जाते. आणि या सर्वांचा जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हे सगळे पदार्थ जे आहे ते मुळात केरळचे आहेत. ह्याच्यातला कोणताही पदार्थ जो आहे तो बाहेरचा नाही. यांनीच जे आहे ते तयार केलेलं. म्हणजे असं असू शकतं की ते नाव त्याचं जे आहे ते वेगळं असेल. जसं आपण इथे बघतोय सो कालन, ओलन असं नाव जे आहे ते दिलं जातं. हे इथलं लोकल नाव जे आहे ते त्यांनी दिलं आहे. मात्र सगळे पदार्थ जे आहेत ते केरळाचे. यातला कुठलाच पदार्थ जो आहे तो बाहेरचा नाही आहे. अशा पद्धतीचं त्यांच्या संस्कार असलेलं, त्यांच्या खाद्य संस्कृतीचा भाग असलेलं हे जेवण केरळ सध्या हे आज आपण जे आहे ते जेवण. सो मुन्नारसाठी अजून 100 किलोमीटर बाकी आहेत. सो 2-3 तास तर आम्हाला हमखास लागणार आहेत. सध्या संध्याकाळचे 6 वाजतात आणि आत्ता आम्ही मुन्नारमध्ये पोहोचलो आहोत. आणि इथे माझ्या मागे आहे मुन्नार क्वीन रिसॉर्ट. सो ही पण मस्त आहे, पहाडीवर आहे. इथे पूर्ण पहाड आहे. इथे आता फुल ॲडव्हेंचर करत आलो आहे. म्हणजे आमची जी बस होती एक टर्न होता जो की खूप हार्ड होता, म्हणजे उंच टर्न होता. सो तो कसा तरी पार करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि ड्रायव्हरला मेन सल्यूट आहे की एवढ्या घाटामध्ये त्यांनी चढवली गाडी. तर मित्रांनो, हा आमचा जय आहे, हा लादायला आहे. तर ह्याला आम्हाला टूर गाईड करतंय. म्हणजे आमची जी काही पर्यटन आहे, जी सुव्यवस्थाचं काम, मॅनेजमेंटचं काम हे जयकडे आहे. हॉटेलमध्ये जेवण असो किंवा काही असो, रूम मध्ये येऊन आम्हाला सकाळी आवाज येतो की चला पोरांनो उठा, खाली नाश्ता करायला आहे वगैरे. थँक्यू भाई. सो रूम अलॉट होईपर्यंत आम्ही इथे बसलो असंच. समोर आमचे मास्टर्स वगैरेचे मुलं आहेत.
आपल्याला चावी मिळाली आहे आणि 306 आय थिंक रूम नंबर आपला. आणि आता आम्ही हे पहाड चढतोय. इथे पूर्ण हॉटेल आहे वरती. सो रूम टूर तुम्हाला देतो मी वर गेल्यावरती. ते किती वाजते तुम्हाला माहिती केरळामध्ये. त्याला मराठी येत नाही पण हा शिकतो. हा दुबईवरून आलेला मुलगा आहे आदित्य. येस. जो की खूप ब्रिलियंट आहे. हे आहे पूर्ण हॉटेल आणि आमची रूम ही आहे. चला रूम टूरला सुरुवात करूया. सो आत एंटर होताच इथे शूज वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे. याच्याच बाजूला इथे फ्रीज ठेवण्यासाठी, वरतीच चाय कॉफीसाठी आणि याच्याच बाजूला कबड एक दिलंय मोठं ज्यात काहीच नाही आहे सध्या. पुढे गेल्यावरती TV मस्त आणि इथे पाण्याच्या बॉटल्स अशा प्रकारे पूर्ण. इथे आदित्य बसलाय. चेअर्स आहेत. इथे काहीतरी काम करू शकतो, खाऊ शकतो. समोर एक मोठा मिरर आहे आणि इथेच आम्ही 4 जण आहे म्हणून एक मोठा बेड आणि सेपरेट एक बेड, कारण की याच्यावरती 4 जण नाही मावू शकत. सो 3 जणांसाठी आणि हा एकासाठी. ठीक बेडच्या वरती एक सुंदर अशी पेंटिंग आहे जी बघायला खूप अप्रतिम वाटते. डोअरच्या लेफ्ट साईडलाच आहे टॉयलेट वॉशरूम. सो अशा प्रकारे आहे आपली ही पूर्ण रूम. दिवसभर प्रवास केल्यानंतर अशी झोपायची मजाच काहीतरी वेगळी असते. थोडा वेळ मी असंच पडतो आणि त्यानंतर मी फ्रेश होतो, कारण की घाटाचा जो रस्ता होता त्याने मला चक्कर मळमळ होत होता. सो थोडा वेळ पडतो आणि त्यानंतर जाऊयात आपण बाहेर. तर मी सध्या हॉटेलवरील टॉवर जो आहे त्याच्या व्ह्यू पॉइंटवर उभा आहे आणि इथून पूर्ण मुन्नार शहर जे आहे ते दिसत आहे आणि खाली स्विमिंग पूल आहे. मध्ये आमचे क्लासमेट जे आहेत ते स्विम करतायत.